नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वज्ञ एज्युकेशन या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जीएमसी सोलापूरचा 10 फेब्रुवारी 2026 रोजी झालेला क्वेश्चन पेपरमध्ये विचारण्यात आलेले जीकेचे सर्व प्रश्न पाहणार आहोत. पहिला प्रश्न आहे, माझे घर माझा अधिकार या योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकारने 2030 पर्यंत किती घरे बांधण्याचे लक्ष्य ठेवले आहे? तर महाराष्ट्र सरकारने 2030 पर्यंत 35 लाख घरे बांधण्याचे लक्ष्य ठेवले आहे. दुसरा प्रश्न, महाराष्ट्रात हिवाळी अधिवेशन कोठे होते? तर हिवाळी अधिवेशन नागपूर येथे आयोजित केले जाते. पावसाळी अधिवेशन मुंबईमध्ये, तर उन्हाळी अधिवेशन पण मुंबईमध्येच आयोजित केले जाते. विदर्भातील उन्हाळ्यातील हवामान कशा प्रकारचे असते? तर हे हवामान उष्ण व कोरड्या प्रकारचे हवामान असते. तुम्हाला कमेंटमध्ये कोकणाचे हवामान कशा प्रकारचे असते ते कमेंट करायचं आहे. त्यानंतरचा प्रश्न, नैऋत्य मोसमी पावसाची सुरुवात महाराष्ट्रात कोणत्या महिन्यात होते? तर नैऋत्य मोसमी पावसाची सुरुवात जून मध्ये होते आणि शेवट सप्टेंबर मध्ये होतो. त्यानंतरचा प्रश्न, महाडचा सत्याग्रह कोठे झाला? तर हा सत्याग्रह चौदार तळ्यावरती झाला होता. कालच्या एक्झाम मध्ये विचारण्यात आला होता. महाडचा सत्याग्रह कधी झाला? तर 20 मार्च 1927 रोजी महाड येथे सत्याग्रह झाला होता. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. हा 9 तारखेचा प्रश्न आहे. आणि सत्यशोधक समाजाची स्थापना कधी झाली? हा 10 तारखेचा प्रश्न आहे. वटाऱ्याच्या झाडावर प्रयोग करून कोणी अनुवांशिकतेचा शोध लावला? तर ग्रेगर जोहान मेंडेल यांनी अनुवांशिकतेचा शोध लावला. पुढचा प्रश्न आहे, कलम 43 हे कशाशी संबंधित आहे? तर हे उद्योगधंद्यांच्या व्यवस्थापनात कामगारांच्या सहभागाशी संबंधित आहे. कलम 43 ए आहे. 42वी घटना दुरुस्ती करून 1976 मध्ये कलम 43 हे समाविष्ट करण्यात आले होते. पुढचा प्रश्न, ग्लुकोजचे रासायनिक सूत्र काय? तर C6H12 आणि O6 हे ग्लुकोजचे रासायनिक सूत्र आहे. महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? तर गोदावरी ही महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी आहे. सय्यारा मूव्ही मधील हिरोचे नाव काय होते? तर आहान पांडे हे सय्यारा मूव्ही मधील हिरोचे नाव होते. त्यानंतर हिरोईनचे नाव जर विचारलं तर अनित पड्डा असे हिरोईनचे नाव आहे. कमालचा विरुद्धार्थी शब्द कोणता? कमाल या विरुद्धार्थी शब्द आहे किमान. युनिव्हर्सिटी याच्या अगोदर कोणते आर्टिकल वापरले जाते? तर या अगोदर ए आर्टिकल येईल, कारण याचा उच्चार यू असा होतो, युनिव्हर्सिटी, कारण हे व्यंजन आहे त्यामुळे ए आर्टिकल येईल. अशाच प्रकारचे व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा.